नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी ठाकरे। आज आम्ही पंजाबतर्फे गोसेखुर्द प्रकल्प येथे शैक्षणिक सहल आयोजित केलेली आहे। हा प्रकल्प महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात वैनगंगा नदीवर उभारलेला एक महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय सिंचन प्रकल्प आहे। 1984 मध्ये पायाभरणी झालेला हा प्रकल्प विदर्भातील भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे 2.5 लाख हेक्टर शेतीसाठी पाण्याचे प्रमुख स्रोत म्हणून ओळखला जातो, ज्यासाठी 30,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त सुधारित मान्यता देण्यात आलेली आहे। या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये आहे, हा पवनी जिल्हा भंडारा येथे वैनगंगा नदीवर आहे। या प्रकल्पाचा उद्देश आहे वीज निर्मिती, सिंचन आणि औद्योगिक तसेच पिण्याचे पाणी पुरवठा करणे। लाभार्थी जिल्हे आहेत भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर। या प्रकल्पाची क्षमता आहे 2,50,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची अपेक्षा आपल्याला दिसते। याची पायाभरणी झालेली आहे 23 ऑक्टोबर 1984 रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली आहे। या प्रकल्पाचं स्वरूप आहे 92 मीटर उंच आणि 653 मीटर लांबीचा कॉन्क्रीट गुरुत्वीय धरण म्हणून हा ओळखला जातो। अनेकदा रखडलेल्या या प्रकल्पासाठी एप्रिल 2025 मध्ये 25,000 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। या प्रकल्पामुळे 294 गावे पाण्याखाली जाऊन बाधित झालेली आहे। या प्रकल्पाला इंदिरा सागर प्रकल्प असे सुद्धा म्हटले जाते। थँक्यू।